इविलसे रोप लावियले द्वारी, तयाचा विलू गेला गगनावरी. असंच काहीच आपल्या काठपदरच्या बाबतीत झालंय. मागच्या वर्षी जेव्हा आपण काठपदर सिरीजला सुरुवात केली तेव्हा मी फक्त माझ्या साड्यांबद्दलची आवड तुमच्यासोबत शेअर करत होते आणि त्यानंतर तुमचा मिळालेला प्रतिसाद, त्यामुळे आपली ही काठपदर सिरीज अजून सुंदररित्या फुलत गेली. शृंगार म्हटलं की आपल्याला बाई ही साडीमध्ये डोळ्यासमोर येते आणि याच साड्यांना जो इतिहास आहे, जी प्रत्येक साडी विणण्यामागे एक कला आहे, जे तंत्रज्ञान आहे, जे आपल्या पूर्वजांनी ऑलरेडी करून ठेवलंय, तेच सगळं मला फक्त तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं आणि पोचवायचं आहे. कारण मी लहानपणापासून त्या साडी बनवण्यामागची जिद्द, चिकित्सा आणि सगळ्या टेक्निकॅलिटीज, सगळी त्यांची मेहनत बघितली होती. आणि बाजारात गेल्यानंतर मात्र त्या साडीला फक्त एक साडी म्हणून विकलं जायचं. म्हणूनच मला असं वाटलं की साडीचा जो प्रवास आहे, म्हणजे एका धाग्यापासून ती ते साडी नेसण्यापर्यंतचा जो प्रवास आहे, तो जर आपण या साडी मागचा सांगितला तर तो निश्चितच लोकांना आवडेल आणि त्या साडीबद्दलचं प्रेम देखील आपल्याला ती साडी नेसल्यावर ते फील होईल. काठपदर सिरीज मध्ये आपण पैठणी, कांजीवरम कशी ओळखायची, त्याच्या टिप्स, ट्रिक्स, त्यानंतर माहेश्वरीचं कलेक्शन आपण लॉन्च केलं, चंदेरीचं आपण कलेक्शन लॉन्च केलं. सो असा आपला जो हा सगळा प्रवास आहे काठपदर सिरीजचा, तो सगळा तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या आशीर्वादामुळे शक्य झालाय. आणि मला आज सांगायला खूप आनंद होतोय की गुरुपौर्णिमेच्या सुंदर अशा मुहूर्तावर काठपदरची वेबसाईट आपण लॉन्च करतोय, जेणेकरून तुम्हाला काठपदर साड्या खरेदी करायच्या असतील तर तुम्ही त्या इझिली विकत घेऊ शकता. काठपदर सिरीजचा प्रवास हा खूप मोठा आहे, कारण आपल्या भारतामध्ये साड्यांचे, हँडलूम साड्यांचे प्रचंड प्रकार आहेत, जे अतिशय सुंदर आहेत आणि त्यातलेच काही एक्सक्लुझिव्ह पीसेस आपण काठपदर थ्रू घेऊन येणार आहोत. आपली काठपदरची वेबसाईट लिंक ही मी बायोमध्ये, म्हणजेच आपल्या प्रोफाईलमध्ये देतीये. नक्की चेक करा आणि भरपूर लोकांसोबत शेअर करा आणि साड्या खरेदी करत राहा. आणि फॉलो करायला विसरू नका काठपदर सिरीज.